नमस्कार प्रेक्षकांनो, VS टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आता SBI ने एक PPF योजना ही आणली आहे। त्याच्यामध्ये फक्त 30,000 रुपये जमा केल्यास तुम्हाला या वर्षानंतर 8,13,742 रुपयाचा निधी मिळणार आहे। जर तुम्हाला दीर्घकाळ गुंतवणूक करायची असेल आणि त्यासाठी एक उत्तम योजना शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याद्वारे चालवल्या जाणाऱ्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेबद्दल सांगणार आहोत। तर या योजनेचे व्याजदर हे खूप चांगले आहे। तर सध्या तुम्ही या योजनेत अगदी सहज गुंतवणूक करू शकता। यासाठी तुम्हाला स्टेट बँक मध्ये खाते उघडावे लागेल, त्यानंतर तुम्ही ते सुरू करू शकता। या योजनेत तुम्हाला 7.10% पर्यंत व्याज मिळू शकते। व्याजदर हे दिला जात आहे। या योजनेअंतर्गत जर तुम्ही दीर्घकाळ गुंतवणूक केली तर तुम्हाला चक्रवाढीचा लाभ मिळतो। म्हणजे या योजनेत तुम्हाला मोठा निधी तयार करण्यासाठी भरपूर मदत दिली जाते। तुम्ही किमान गुंतवणूक करू शकता। 25 वर्ष ते करण्यासाठी संधी मिळवा। या योजनेअंतर्गत जर तुम्ही दीर्घकाळासाठी ते करण्यास तयार असाल आणि तुम्ही वार्षिक आधारावर 30,000ची गुंतवणूक केली तर 15 वर्षांमध्ये तुम्ही 45 लाखाची गुंतवणूक कराल। त्याचप्रमाणे आम्ही व्याजदराबद्दल बोलल्यास तुम्ही व्याज म्हणून 3,63,642 रुपये मिळतील। तर जर आपण मॅच्युरिटीबद्दल बोललो तर तुम्हाला एकूण 8,13,742 रुपये मिळतील। त्याचप्रमाणे जर तुम्ही तुमच्या गुंतवणुकीची रक्कम कालांतराने वाढवली, म्हणजे तुम्ही किमान 25 वर्षे गुंतवणूक केली आणि ही गुंतवणूक चालू ठेवली तर तुमच्या गुंतवणुकीची रक्कम 7,50,000 रुपये होईल। त्याचबरोबर तुम्हाला 13,11,000 रुपये व्याज मिळेल आणि 603 व्याज मिळेल। तसेच मॅच्युरिटी तुम्हाला ही 20,61,603 रुपये मिळतील। तर प्रेक्षकांनो, ही SBIची PPF अकाउंटची योजना तुम्हाला कशी वाटली आणि याबद्दल तुम्हाला काही क्वेरीज असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।